हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? सकाळी उठल्याबरोबर चहा नाश्ता करून घेतला. सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आज सुट्टी आहे आणि आता भरपूर दिवस इवाला सुट्ट्या आहेत. सो मी विचार केला, की या 8-10 दिवसाच्या सुट्ट्यांमध्ये वेगळं काहीतरी बनवावं, डिशेस ट्राय कराव्या, त्यानंतर रील्स शूट कराव्या, घर आवरावं. सो सकाळी फ्रेश अशी उठलेली आहे. रात्री पूर्ण माझी झोप झालेली आहे. जेवण करायचं होतं. म्हटलं आज सॅलड वगैरे बनवण्याच्या ऐवजी दुसरं काहीतरी बनवूया. सो मी इथे ठेचा बनवतीये. तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर या ज्या ब्लॉगमध्ये क्लिप्स ॲड केलेल्या आहेत त्यामुळे ती तुम्हाला रेसिपी मिळून जाईल. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला कांदा नाही, शेंगदाणे, टोमॅटो आणि हिरवी मिरची भाजून घ्यायचं आहे. लसूण त्याच्यात ॲड करायचं आणि ते भाजून झाल्याच्या नंतर थोडंसं ॲड करायचं तेल आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. ठेच्याची रेसिपी सगळ्यांना माहिती आहे. सो वेगळं असं काही सांगायची गरज नाही. तरीसुद्धा डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी डिटेलमध्ये त्याची रेसिपी सांगते. सो इथे जेवण झालेलं आहे माझं. ठेचा एक नंबर झालेला आहे. होप आता उद्या पोट बिघडू नये म्हणजे झालं. एनिवे त्यानंतर मग मी घराची साफसफाई केली. इवाला स्कूलमधून आणलं तोपर्यंत मी व्लॉग वगैरे अपलोड केला. म्हटलं आता भरपूर वेळ आहे, झोप काढण्यापेक्षा आज थोडंसं घराची सावरासावर करावी. कारण कसं आहे, सकाळी जेव्हा आम्ही तिघेही घाई गडबडीत असतो, कपडे किंवा मग धुतलेले कपडे सगळे सोफ्यावर असतात. इवाचे डॅडी तर इतका पसारा करतात, तुम्ही बघू शकता. बॅग, त्यानंतर बॉटल्स, त्यानंतर शूज, सगळं काही सोफ्याच्या जवळ असतं आणि किती जरी त्यांना सांगितलं ते काही ऐकत नाही. घर एकदम टकाटक झालेलं आहे. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.